मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पुरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो नाही कोण कुणावर प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. भंगार भंगार आपलं कोणच्या प्रेम. बंगल्यात राहतीन गाऊन ठेव प्रेम करते, काय करावं. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. बरं कोण मिळालं याचा तपास नाही. आणि ते माईकवर जी बोलणारे असतात ना, ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय. ती मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्याला. पुढे एवढे जण बसले. बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढे बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, ही दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं. आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनिटं बोलतील. आता ते मूडमध्येच आले, पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले. बाबुराव जाऊन 10 दिवस झाले. बाबुराव पुढे बसले. आणि बाबुरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली, आणि बाबुरावाचे आमचे फार चांगले संबंध. बाबुराव त्या जगात पाहतो. बाबुराव म्हणला आता माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडलं असतं. मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलं, तू म्हणतो बाबुराव गेला. आता 10वीला कार्टे, 16 वर्षाचं शिंगूर आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची काय करते. ती शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाची. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी. तू का नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं. काय मत आहे. पौर्णिमा होती, चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा. चंद्र विहिरीत पडला म्हणला, काय करणार. तो आटला होता. कॉमर्सवाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. मग आपल्या जगण्याला काय माहिती. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली, टाईट व्हायल होते. बादली पाण्याला भरल्यामुळे जड झाली. त्यांनी वर ओढली, ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उताने पडले माग. मग एक पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. काय थोबाड झोडू झोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे. येतेच त्यांच्या संगत. नवरा जळवतो ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी दिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा. झाकली अहो फक्त म्हणायला. कोण मला एका नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही. त्याला मी म्हणलं तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे. तुला मी एकटा बाद झालो. तुला मी आता हे स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो. तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायका. तुला अक्कल आहे का काही. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू. तुला ऋतू तरी कळतो का. इथं एवढं मोकळत होता रे तरी गरम होतो. तू